डाळ पालक तुम्ही खूप वेळेस खाल्ली असेल, तर आज आपण करणार आहोत कुकरच्या एका शिट्टीमध्ये मस्त अशी चमचमीत डाळ पालक खिचडी करणार आहोत। करायला खूप सोपी आहे, पण खायला इतकी चमचमीत बनवून तयार होते ना, संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त असं चमचमीत बेत आहे हे। नक्की करून बघा। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथं मी 1 वाटी तुकडा तांदूळ घेतला आहे। तर डाळ खिचडीसाठी ना तुकडा तांदूळच वापरायचा आहे। त्या तांदळाची खिचडी इतकी मस्त बनून तयार होते ना आणि खायला पण खूप छान लागते। तर 1 वाटी तुकडा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे। सगळं एकाच वाटीने मेजरमेंट घ्या, म्हणजे रेसिपी एकदम परफेक्ट होईल। ज्या वाटीने तांदूळ घेतले होते ना, त्याच वाटीने 1 वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे। तर दुसरी कोणतीही डाळ नका वापरू। तुरीच्या डाळीची इतकी मस्त ही डाळ पालक खिचडी बनवून तयार होते ना, तर तुरीचीच डाळ आपल्याला वापरायची आहे। जर तुम्हाला तुरीची डाळ खाल्ल्यामुळे पित्त वगैरे होत असतील ना, तर काय करायचं, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी प्लेन मुगाची डाळ तुम्ही घेऊ शकता। पण तुरीच्या डाळीपासून जे आपण डाळ खिचडी बनवतो ना, ती खूप मस्त बनवून तयार होते। डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 ते 3 पाण्याने, आणि अर्धा तास आपण डाळ तांदूळ भिजत ठेवणार आहोत। तर एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे। तर इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या कमी तिखट असलेल्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या जास्त तिखट असलेल्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आणि इथं 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा पण घ्यायचा आहे। आता मिरच्या, लसूण, आलं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यामध्येच 1 टीस्पून जिरं पण टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आता पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला छान अद्रकचं वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक अशी पेस्ट नका बनवू, तर या पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे। तर बघू शकता इतकं असं मी जाडसर ठेवलं आहे। जास्तही जाडसर नाही किंवा जास्तही बारीक नाही, असंच आपल्याला पाहिजे आहे। हे ठेचा किंवा वाटण म्हणू शकता। तर आता ही खिचडी आपण कुकरमध्येच बनवणार आहोत। तर कुकरमध्ये 5 ते 6 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल थोडंसं जास्तच वापरा। खिचडी ना कमी तेलाची छान लागत नाही, म्हणून थोडंसं तेल थोडं जास्त वापरायचं आहे। तर आम्ही कधी पण घरी खिचडी बनवतो ना, तर आम्ही शेंगदाणे खिचडीमध्ये नक्कीच वापरतो, कारण त्या शेंगदाण्याची खिचडी इतकी मस्त लागते ना। तर बऱ्याच ठिकाणी शेंगदाणे खिचडीमध्ये वापरत नाहीत, तर आमच्या इकडे ना तर आम्ही खिचडीमध्ये ना शेंगदाणे वापरतो। ही माझ्या घरची रेसिपी आहे। एकदम साधी सिंपल ही खिचडी आहे, पण इतकी चमचमीत बनवून तयार होते ना, तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी ही खिचडी बनवू शकता। खूप छान लागते। शेंगदाणे छान खमंग भाजल्यावर त्याच्यामध्ये 2 विलायची, 1 तेजपत्ता आणि 1 ते 2 दालचिनीचे छोटे छोटे तुकडे, त्याच्यामध्येच आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं आणि 1 मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता लगेच छान परतल्यावर याच्यामध्ये आपण जे ठेचा बनवला होता ना हिरवी मिरचीचा, ते ठेचा पण टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा 1 मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे छान परतून झाल्यावर याच्यामध्येच आपल्याला 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला टाकायचा आहे। जे आपण पोहे खातो ना, त्याच चमच्याने आपल्याला 1 चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता डाळ आणि तांदळामधलं सगळं पाणी मी निथळून घेतलं आहे। थोडंसं पाणी राहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही। आता हे डाळ तांदूळ व्यवस्थित 15 ते 20 सेकंद या मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत। तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हे छान परतून झाल्यावर याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला पालक घ्यायचा आहे। पालक स्वच्छ धुवून घेतला आहे आणि बारीक कापून घेतला आहे। ज्या वाटीने डाळ आणि तांदूळ घेतले होते ना, त्याच वाटीने वाटी भरून आपल्याला पालक घ्यायचा आहे। आता हे पालकसुद्धा आपल्याला त्या तांदळासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा वाटण राहिलं होतं, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे। ते पाणीसुद्धा या डाळ तांदळामध्ये टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। टोटल पाणी आपल्याला 6 वाट्या पाणी टाकायचं आहे। ज्याही वाटीने तुम्ही डाळ आणि तांदूळ घेतले होते ना, त्याच वाटीने 6 वाट्या आपल्याला पाणी टाकायचं आहे। एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। जर तुम्हाला काही कळलं नसेल तर कमेंट करून विचारू शकता। तर आता 6 वाट्या पाणी टाकल्यावर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्या झाल्यावर पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे कुकरची आणि मगच झाकण उघडायचं आहे। तर बघू शकता मस्त अशी चमचमीत खिचडी आपली बनून तयार आहे। तर प्लेटमध्ये सर्व करूया आणि त्याच्यावर मस्त अशी 1 तुपाची धार टाकूयात आणि तुपासोबत खायचं। खूप मस्त ही खिचडी बनवून तयार होते। नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। ओके बाय।